सहल देवदर्शनासाठी जात आहात तर तुमच्यासाठी कमी खर्चात उत्तम भोजन देणारी, राहण्याची उत्तम व्यवस्था करणारी विश्वसनीय कंपनी म्हणजे कोल्हापुरातील उजळाईवाडी इथली ओम साईराम टूर्स अँड ट्रॅव्हल्स। होय, कौटुंबिक प्रवास, दूध संस्था, शेतकरी सहली, ग्रामपंचायत सहली यासाठी स्विफ्ट डिझायर, इनोवा क्रिस्टा 35 सीटर, 39 सीटर बस, 17 सीटर टेम्पो ट्रॅव्हलर, 50 सीटर स्लीपर बस भाड्याने उपलब्ध आहेत। त्वरित संपर्क साधा। सुधीर घुगरे, ओम साईराम। संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9767 00 18 19। संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9767 00 18 19। नमस्कार, मी अनिल उपाध्ये। शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। पाहूया आजची बातमी। हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव हे शहर परिसरातील 32 खेड्यांची बाजारपेठ आहे। त्यामुळे या ठिकाणी आर्थिक उलाढालीही मोठ्या प्रमाणात होत असतात। वडगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गेल्या 2 ते 3 वर्षांमध्ये 50हून अधिक चोऱ्या झालेल्या आहेत, पण केवळ एकाच चोरीचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे। उर्वरित चोरींचा तपास लावण्यात वडगावच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सपशेल अपयश आलेले आहे। 4 दिवसांपूर्वी वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांची तडकाफडकी बदली मुख्यालयात झाली। नूतन प्रभारी अधिकाऱ्यांची नियुक्तीही झाली। त्यांनी पदभार स्वीकारताच पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर आणि परिसरामध्ये 5 ते 6 ठिकाणी चोऱ्या करून वडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या समोर आव्हान निर्माण केले आहे। त्यांच्यापुढे नाकातून दम आणला गेला आहे। पोलीस अक्षरशः हतबल झालेले आहेत। चोऱ्यांचा तपास करण्याऐवजी अन्य उलाढालींमध्ये पोलीस व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे। नुकताच बिरदेव मंदिरातील सुमारे 3.5 किलो चांदीचे दागिने चोरीला गेल्याच्या घटनेने भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। देवाचे दागिने सुद्धा चोरट्यांकडून सुरक्षित नाहीत, मग सामान्य नागरिकांचे काय? वडगावमध्ये पोलिसांशिवाय अन्य कोणीही सुरक्षित नसल्याचे चित्र आहे, असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। तसेच वडगाव वठार रोड परिसरातही एका चोरट्याने साखळी पद्धतीने दुकाने फोडण्याचा नंगा नाच घातल्याची चर्चा आहे। नवीन व्यवसाय सुरू केलेल्या दुकानदारांना लक्ष्य करत चोरीच्या घटना घडत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। स्थानिकांच्या माहितीनुसार अशोकराव माने कॉलेज परिसरासमोरील 4 दुकाने फोडण्यात आली असून त्यानंतर सिमेंट फॅक्टरी लगत असलेल्या आणखी काही दुकानांमध्येही चोरी झाल्याचे सांगितले जात आहे। या घटनांमध्ये रोख रकमेसह जॉकी कंपनीचे अंडरवेअर, पॅन्ट, शर्ट तसेच इतर कपड्यांची चोरी करण्यात आली आहे। दरम्यान परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये संबंधित चोरटा बिनधास्तपणे फिरताना दिसत असल्याची माहिती नागरिकांकडून देण्यात आली। सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असूनही अद्याप चोरट्याला अटक झाली नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। या चोरीच्या घटनांमुळे मोहसिन पटाईत, ओमकार घाटगे, साद नदाफ, राजवर्धन खाडे, वैभव गाताडे, जयसिंग निकम, सागर जाधव आणि बंडा चव्हाण या दुकानदारांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले। पेठवडगाव परिसरात चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून पोलिसांचे चोरावरचे प्रेम कधी कमी होईल असा सवालही आता उपस्थित होत आहे। माझा पंप फोडण्याचा प्रयत्न झाला। माझे दुकान फोडून माझ्या दुकानातली कॅश गेलेली आहे। माझे 2 ते 3 वेळा कपडे दुकान फोडून कॅश 20,000 आणि कपडे नेले। माझ्या बिरोबाचं जे चांदीची 3.5 किलो नेलेले आहे त्याचं भया भंगाला लागल। ह्यो धनगराचा सराब आहे। अरे नराधमा, राख रांगोळी होणार रे, राख रांगोळी। आमच्या बिरोबाच्या देवाचं 3.5 किलो चांदी चोरून नेलीस, तुझं काही चांगलं होणार आहे का रे? का तुझा परपंच चांगला चालणार आहे? अरे देवाची चांदी सकटी चोर सोडणं झाल्यात आणि आपलं वडगावचं पोलीस प्रशासन काय करतंय? आदरणीय SP साहेब, बघा तुमच्या जिल्ह्यात काय चाललंय नेमकं। SP साहेब, 24 तासाच्या आत ह्या चोरासनी जेल बंद करा। अहो दिवसा ढवळ्या नव कुठलंही घराची शाश्वती राहीना झाली। आता मंदिर सुद्धा फोडा लागल्यात। हा धनगर समाजातला मेन देवस्थान आहे आणि त्या देवस्थानचं मंदिर सुद्धा तुम्ही ठेवणं झालायसा। असा प्रसंग वाईट आला, हे बघताना अक्षरशः डोळ्यात पाणी यायला लागलंय। इथं बघणाऱ्या पुजाऱ्यांनी काय करायचं हो? कुठं तुला सुख लागणार आहे रे? तुझं आयुष्यात कधीही चांगलं होणार नाही, ही माझी देवाकडे प्रार्थना आहे बघ।